नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. बऱ्याच कमेंट्स होत्या की जर आम्हाला बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स लागले नाही तर आम्ही आज घेऊ का, घेऊ नको का. एक लक्षात घ्या, तुमच्या समोरच तो शेअर दुप्पट झाला. आता ज्यांना ते शेअर लागले असतील ते सगळेच लोकांची काही थांबण्याची कुवत नसते. प्रत्येक जण टप्प्याटप्प्याने शेअर विकतच राहतो. शेअर विकतो तशी त्याची किंमत कमी होते. लॉक इन पिरियड जो असतो, 1 महिन्याचा लॉक इन, 3 महिन्याचा लॉक इन अँकर इन्व्हेस्टरसाठी, तो लॉक इन पिरियड संपल्यानंतर त्या अँकर इन्व्हेस्टरना शेअर विकायला परवानगी असते. तर आपण लक्षात ठेवायचं, कारण समजा आज या किमतीला तुम्ही विकत घेतला असतात आणि परत तो भाव दिसलाच नसता म्हणजे काय घ्या. म्हणजे पॉझिटिव्ह विचारसरणी ठेवायची की भाव वाढेल मी घेतल्यानंतर, हे सगळं खरं आहे, पण त्या पैशाला पॉझिटिव्ह विचारसरणी वगैरे कळत नाही हो. तो पैसा खिशातून जातो तो जातोच आणि त्याला कळतही नाही की हिला वाईट वाटतंय तर हिच्या पदरात परत ते पैसे टाकावे. अजिबात नाही. पैशाला फक्त व्यवहार समजतो, बाकी काही समजत नाही. पैशाला भावना नसतात. शास्त्र पुराण पैशाला काहीही नसतं. त्यामुळे आपण रिझनेबल विचार करायला शिकलं पाहिजे की आपल्या समोरच आपल्याला शेअर्स इश्यू केलेल्याचा भाव माहीत आहे, तो आज डबल झाला आहे, तर आपण आरामशीर थांबावं. नाहीतर एवढे पडलेले शेअर्स आहेत त्यापैकी आपण घेऊ शकतो. नाही तर मला जर घ्यायचेच आहेत ते शेअर, तर मग त्या शेअरचा भाव पडला तरी वाईट वाटून घेऊ नये. हे मात्र शक्य होत नाही कोणालाच. प्रत्येकाला वाईट वाटतं मी शेअर खरेदी केले आणि भाव पडला. कारण टाटा टेक्नॉलॉजीच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे, एवढा भाव वाढला. अजूनही ज्या लोकांनी त्या भावाला शेअर खरेदी केले त्यांना तो भाव अजूनही दिसला नाही. पेटीएमच्या बाबतीत तर अजूनच गोंधळ झाला. लोकांच्या जवळ 2200 वगैरे रुपयाचे शेअर आहे. आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर जेट एअरवेजचा पूर्वी असाच इश्यू आला होता. 1400 रुपयाला इश्यू आला होता. आज जवळजवळ 14-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर तो 1400 रुपये झाला नाही त्याचा भाव. त्यामुळं खूप वेळेला असं होतं की पुन्हा लोकांची त्या शेअरबद्दल, त्या कंपनीबद्दल आवड निघून गेली की तो शेअर पुन्हा त्या भावाला येत नाही. आता आपण व्यंकीज बघतोय, केवढा तुफान व्यंकीजचा भाव चालला होता. आता व्यंकीज कधीतरी 6 महिन्यांनी एकदा वाढतोय. त्यामुळं आपल्याला हे रिझनेबल वाटत नाही. शेअर दुप्पट झाला आहे. आपल्याला थोडेसे पैसे कमवायचे तर 15-20 शेअर आपल्या खिशाला परवडतील आणि त्या शेअरचा भाव कमी झाला तर डोक्याला त्रास होणार नाही. तरच तेवढेच शेअर घ्यायचे, तेवढीच मजा करायची, त्या पलीकडे वाटेला जायचं नाही. जेव्हा लॉक इन पिरियड होईल, जेव्हा विकण्याची वेळ येईल, कारण अशा शेअरमध्ये HNI कॅटेगरीने सुद्धा कर्ज काढून शेअर घेतलेले असतात. त्यांचा ठरलेला असतो की एवढा भाव आला की आम्ही विकणार, कारण त्यांना त्या कर्जावरचं व्याज द्यावं लागतं. तर अशा वेळेला आपल्याला ते शेअर स्वस्त मिळू शकतात. हे लक्षात घ्या. का उगीचच मागे धावायचं नाही, कारण ते शेअर मग महाग पडतात. इन्फोसिसने LIC बरोबर करार केला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी.
बजाज हाऊसिंगचं लिस्टिंग 150 रुपयाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आणि BSEवर सुद्धा 150 रुपयाला झालं. 10% त्याला अप्पर सर्किट लागलं. टॉलिन टायर्स याचं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 228 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 227 रुपयाला लिस्टिंग झालं. क्रॉसचं लिस्टिंग मात्र नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दोन्ही ठिकाणी 240 रुपयालाच झालं. बजाज हाऊसिंगमध्ये 13.95 कोटी शेअर्सचा 2190 कोटी रुपयाचा मोठा ट्रेड सुद्धा झाला. महिंद्रा अँड महिंद्राने लाईट कमर्शियल व्हेकल व्हीरो VEERO ही गाडी लॉन्च केली. त्याची किंमत 7.99 लाखाच्या पुढे आहे. शक्तिकांता दासनी सांगितलं की महागाईवर कंट्रोल ठेवणं आणि त्याच वेळेला ग्रोथ मोमेंटम म्हणजे प्रगती होतीये की नाही हे बघणं, या दोन्हीचाही विचार करून निर्णय घेतले जातील. अनिश्चित परिस्थितीमध्ये भविष्यात काय होईल याबद्दलचा गायडन्स देता येणं कठीण आहे. इंटेलेक्ट डिझाईन एरिना यांनी HCL टेक बरोबर ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला टेक्निकल सोल्युशन सप्लाय करण्यासाठी करार केला. रिलायन्स पॉवरला 500 मेगावॅट आणि 1000 MWH बॅटरी स्टोरेजचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. टॉरेंट पॉवर 2030 पर्यंत 57,000 कोटीची गुंतवणूक करणार आहे आणि ग्रीन अमोनिया फॅसिलिटीसाठी 7,200 कोटी रुपये गुंतवणार आहे. संवर्धना मदरसन इस्रायलची कंपनी REE ऑटोमोटिव्हमध्ये त्याने 11% स्टेक $15 मिलियन घेणार आहे. लॉरेस लॅब यांनी तेलंगणामध्ये R&D युनिट सुरू केलं. R&D म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं युनिट. स्ट्राइड्स फार्मा यांच्या फ्लुओस्टेटाइन कठीण आहे याचं नाव FLUOXETINE हे औषध डिप्रेशनवरचं औषध आहे. या औषधाला US FDAने परमिशन दिली. म्हणजेच काय ते एक टायरवाला आणि तो क्रॉसवाला IPO सोडला तर बजाज होल्डिंगचं लिस्टिंग दणक्यात झालं. लिस्टिंग चांगलं झालं आणि बऱ्याच लोकांना शेअर्स लागले होते. म्हणजे ज्यांच्याजवळ बजाज फायनान्सचे शेअर्स होते किंवा बजाज फिन्सर्वचे शेअर्स होते आणि शेअर होल्डर कोट्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना एक लॉट अलॉट झाला. पण इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना फारसे शेअर लागले किंवा शेअर्स अलॉट झाले असं ऐकू आलेलं नाही. आता बघूया उद्या काय काय होत आहे. पण आज मार्केट अत्यंत व्होलटाईल होतं. अत्यंत कंटाळवाणं मार्केट होतं. त्यामुळे मार्केटमध्ये इंट्राडे करणं कठीण होतं. ज्यांचा इंट्राडे बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये झाला असेल तरच बाकीच्या मार्केटमध्ये इंट्राडे करणं आज काही अंशी कठीण होतं. मार्केटच्या व्होलटॅलिटीला कंटाळ येत होता आणि अगदी मामूली म्हणजे 50 पॉईंट खाली जात होता, 50 पॉईंट वर येत होता. ट्रेंड नव्हता मार्केटमध्ये.
आपण म्हणतो ट्रेंड इज आवर फ्रेंड, तर ट्रेंड नसल्यामुळे मार्केट करता येणं कठीण होतं. बघूया उद्या काय होत आहे. नमस्ते.